हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पालक भजी। तर चला तर सुरुवात करूया। मी चॉपर बोर्ड घेतलेला आहे। पालक चांगला धुवून स्वच्छ केलेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारचा पालक मी एक जोडी घेतलेली आहे। आता हा पालक आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। तुम्हाला पालकचे महत्त्व माहितीच असणार। पालक हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे, डोळ्यांसाठी, स्किनसाठी। तर ह्या पालकचे सेवन आपण नेहमी करतो। थंडीमध्ये तर खूप साऱ्या भाज्या येतात, त्यामध्ये आपण पालक आपल्याला खूप प्रमाणात मिळतो। अशा प्रकारे भाजी मी कापून घेतलेली आहे। तर याला काढून घेऊया एका बाउलमध्ये। अशा प्रकारे काढून घेतलेली आहे। आता यात आपल्याला घालायचा आहे एक मोठा बटाटा मी किसून घेतलेला आहे आणि याला आता काढून घेतलेले आहे। तर या हाताने आपण दाबून यातले पाणी काढून टाकूया। कच्चा बटाटा आहे, किसून आपण धुवून स्वच्छ धुतलेला आहे आणि आम्ही निथळण्यासाठी ठेवलेला होता। अशा प्रकारे त्याचं पाणी आपल्याला संपूर्ण पाणी काढून टाकायचे आहे। अशा प्रकारे काढून घातलेले आहे। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे बटाटा आपण सर्व काढून घेतलेला आहे। आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेला आहे। यामध्ये एक मोठा कांदा आपण यात घालून घेऊया। कोथिंबीर घालून घेऊया, बारीक चॉप केलेली कोथिंबीर आहे। आता यात आपण घालणार आहोत 1 चमचा ओवा, हिंग, पाव चमचा हिंग घालूया। आता एक मोठा चमचा मी धणे घेतलेली आहे, 1 चमचा मी सोप पावडर घेतलेली आहे, 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे। छोटा चमचा लाल तिखट घेतलेले आहे, कारण आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया की आपले मसाले यामध्ये सर्व भाज्यांना कोट होईल। आपल्याला मीठ शेवटी घालायचे आहे। अशा प्रकारे मिक्स करत सर्व मसाला आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिक्स झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कप डाळीचे पीठ, मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी 1 कप पीठ घातले होते, मला कमी वाटत आहे पीठ, म्हणून मी आणखीन अर्धा कप घेतलेले आहे डाळीचं पीठ। पुन्हा मिक्स करून घेऊया आणि चांगले फेटून घेऊया।
थोडेसे पाणी घातले आहे 2 चमचे आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया. आपले बॅटर छानपैकी भिजलेले आहे. अशा प्रकारे भिजवून घेतलेले आहे. आता मी हात स्वच्छ करते कारण यामध्ये मीठ घालायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आता यामध्ये मी मीठ चवीनुसार मीठ घालत आहे. आता यामध्ये आणखी एक चिमूटभर आपल्याला सोडा घालायचा आहे, खाण्याचा सोडा. मिक्स करून घेऊया. आपल्या बॅटरमध्ये मीठ मिक्स होत आहे तोपर्यंत आपण एक साईडला तेल तापण्यासाठी ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. आता हे मिक्स करून घेऊया. यात घालूया आले लसूण पेस्ट. मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले बॅटर तयार झालेले आहे. आता आपण तळण्यासाठी घेतोय. आपल्याला तेल जास्तीचे तापवायचे नाही, खूप तापलेले नको आहे. तर अशा प्रकारे आपण भजी सोडून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण भजी घालून घेतलेली आहे. आता आपण याला तळूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण भजी तळून घेतलेली आहे. काढूया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपली भजी काढलेली आहे. आता बाकीचे दुसरीही घालून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपला शेवटचा घाणाही तळून झालेला आहे. काढून घेऊया. अशा प्रकारची आपली सर्व भजी तळून झालेली आहे. आता आपल्याला तळायचं आहे मिरची. या सोबत मिरची, हिरवी मिरची तळून खूप सुंदर लागते. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहे. पालक भजी दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारची आपली पालक भजी तयार झालेली आहे. खूप खमंग झालेली आहे आणि खूप सुंदरही दिसत आहे. अशा प्रकारची पालक भजी बनवली जातात. तर अशा प्रकारे मी पालक भजी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि छानशी कमेंटही लिहा. तर या तुमच्या कमेंटीने माझा खूप उत्साह वाढेल. अशा प्रकारची मी भजी बनवलेली आहे. तर बघू शकता, तुम्हीही बनवा, तुम्हाला खूप आवडतील आणि खूप रुचकरही लागतात. सर्वांना आवडतील अशी भजी बनलेली आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.